नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला टायटलवरून तर कळलंच असेल आज मी कुठे जाणार आहे। आजची तारीख आहे 20 तारीख आहे आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि मी चाललेलो आहे बँड्रावरून हरिद्वारला। महाकुंभ मेळ्याला चाललेलो आहे प्रयागराजला, हरिद्वारला। तर मग पण ते जाण्याच्या आधी आपण दुसरीकडे जाणार आहे, तर ते हळूहळू आपण ट्रॅव्हलिंगमध्ये बघूया। चला, आपली ट्रेन मागे लागलेली आहे पण अजून ती काय निघालेली नाही आहे, कारण तिचं टायमिंग आहे 12:20चं समथिंग। ही आहे बँड्रा टू हरिद्वार एक्सप्रेस। माझे सीट वगैरे मध्ये बॅग वगैरे ठेवलेली आहे। आता तशी जर्नी स्टार्ट होईल तसं आपण पुढे पुढे बघत जाऊ। आता मी कोटा जंक्शनला आहे राजस्थानच्या। ही ट्रेन खूपच लेट करते, म्हणजे लगभग 31 तास लागतात आपल्याला बँड्रा टू हरिद्वार जायला, तर खूप वेळ लागतो। आता आपली ट्रेन उद्या सकाळी 7:45 वाजता पोहोचणार आहे, तर बघू। आणि इथे जवळपास 15 ते 20 मिनटं गाडी, 10 मिनटं तरी थांबेलच गाडी। दोस्तों, रात के 3 बजे और हम हजरत निज़ामुद्दीन स्टेशन पे है। ट्रेन बहुत लेट चल रही है, काय माहिती सकाळी कधी पोहोचेल। ये देखो महाकुंभ। बघा मित्रांनो, धुकं कोराही कोरा। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी 7:30 वाजले आणि काय भन्नाट नजारा आहे, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट। फायनली आत्ता मी हरिद्वारला पोचलेलो आहे। 9:20 झालेत, म्हणजे लगभग 31 ते 32 तासांनंतर, म्हणजे खूप वेळ झाला। आज एक 1-1.5 तास ट्रेन लेट झाली। मी आत्ता हरिद्वारला पोचलो आहे। आता इथून पुढे बघू, ऋषिकेश वगैरे त्या साईडला बसनी वगैरे जायचं प्लॅन आहे। स्टेशन पासून राईट साईडला आल्यावर इथं बस स्टँड आहे, उत्तराखंड परिसर विभाग बस स्टेशन। तिथून आपण आता ऋषिकेशला जाणारी बस पकडणार आहेत। बस तिथून आय थिंक सेकंड गेटमधून आहे। आता मी आहे हरिद्वारच्या बस स्टँडमध्ये। आपल्याला ऋषिकेशला जायला इथून बस अजून तरी आलेली नाही आहे, पण बस स्टँड पूर्ण खाली आहे। म्हणजे हा ऑफ सीझन असल्यामुळे एवढी काही गर्दीच नाही आहे। सगळे ट्रेकर्स वगैरे तेवढे येतात, बाकीचे टुरिस्ट जास्त नाही आहेत। तर या सीझनमध्ये कोणाला ह्या साईडला यायचं असेल तर येऊ शकतं, कारण गर्दी जास्त नाही आहे। ट्रेनमध्ये पण एवढी काही गर्दी नव्हती, सगळी खाली होती। बसने जायचा प्लॅन कॅन्सल, कारण 1-1 तास बस लेट आहे, तर त्यामुळे मी आता रिक्षात चाललो। 60 रुपये पर सीट आहे। मध्ये आलेलो इथे, त्यानंतर काय आत्ताच येतोय आणि खूप भारी वाटतंय।
मगाशी अपडेट द्यायची राहिली. मी ऋषिकेशला पोहोचल्यानंतर तिथून स्कूटी हायर केली आणि तिथून मी आता चाललेलो आहे चोपट्याला. आणि तिथे मध्येच मी थांबून जरा हा नजारा बघा, खाली नदी वाहते आणि हा ब्रिज. आम्ही जेव्हा 2023मध्ये बद्रीनाथ केदारनाथला आलेलो ना, तर याच रूटवरून आम्ही गेलेलो. तर या समोरच्या हॉटेलमध्ये आम्ही बद्रीनाथला जाताना नाश्ता केलेला. आता मी इथून पुढे रुद्रप्रयागला जाणार आहे आणि तिथून चोपट्याला. जर संध्याकाळ झाली तर रुद्रप्रयागमध्येच मला स्टे करावा लागेल, कारण तिथून पुढे गाड्या अलाउड नाही करणार. दोस्तों अभी पे गाड़ी रुकाई है यहाँ पे, सामने काम चल रहा है इसलिए. ज़्यादा ट्रैफिक तो नहीं है पर काम चल रहा है इसलिए रोक दिया गया है. मित्रांनो आता मी देवप्रयागला पोहोचलेलो आहे. संध्याकाळचे किती वाजलेत, 4:51 झालेत आणि मी देवप्रयागला पोहोचलो आहे. माझ्या मागे देवप्रयाग. ही जी नदी दिसते ही भागीरथी आणि ती आहे अलकनंदा. ही आहे जी शांत आहे एकदम, ती अलकनंदा आहे आणि या साईडला येते ती भागीरथी नदी आहे आणि दोघांचा संगम मिळून ही गंगा नदी तयार होते, गंगाजी. यहाँ से देवप्रयाग का ये व्यू. हम नीचे नहीं जाएंगे, पिछली बार जब हम आए थे वहाँ पे नीचे जाके वो स्नान वगैरह किया था गंगा जी में, और अभी टाइम हो रहा है इसलिए नीचे नहीं जाऊंगा मैं. अब यही से देख लो. मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो ना भरपूर गर्दी होती, आता काहीच गर्दी नाही आहे. आणि इकडे उत्तराखंडमध्ये आज म्हणजे ह्या टाईमला गर्दी नसते, ते फक्त ट्रेकर्स वगैरे असतात, केदारकांता, कुवारी पास वगैरे त्या साईडला लोक जातात, पण बाकी टुरिस्ट वगैरे जास्त ह्या टाईमला इकडे येत नाही. रुद्रप्रयागला जाताना मी श्रीनगरच्या इथे थोडा वेळ थांबलेलो. संध्याकाळचे समथिंग 5-5:30 वाजले असतील आणि मी चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो आहे. पण इकडचे जे नजारे आहेत म्हणजे डोंगरांमधली घरं, ते तिकडच्या पहाडी इलाक्यांमधलं ते जीवन आणि ते रस्ते, बर्फ वगैरे, ते खूप छान वाटत होतं राईड करायला. मी आत्ता धारीदेवी टेम्पलला पोचलो आहे. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, तर बघू आरती वगैरे मिळाली तर मिळेल आपल्याला. गाडी तिथं पार्क केली, आता जाऊया आपण आतमध्ये.
जय महाधारी देवी. मागे 2023मध्ये आलेलो, तेव्हा दिवसा आलेलो आम्ही. तर आत्ता रात्र झाले, 7 वाजले, तर काही दिसत तर नाही आहे. लेट्स सी खाली जाऊन काय असेल. पब्लिक तर मला एकही दिसत नाही. बघा, पूर्ण मंदिर खाली आहे. संध्याकाळी 7 वाजता तर तिथं मंदिरातले ढोल वाजलेले आहेत. आरती कदाचित सुरू होईल आता. लेट्स सी आपल्याला आरती भेटते का नाही. भेटेल. पूर्ण लाईट वगैरे. मला धावत जावं लागतंय आरतीसाठी. रात्रीचं बघा, आरती कदाचित चालू झालेली. या सीझनमध्ये इकडे कोणी येत नाही. मोजून 10-12 लोक असतील आतमध्ये. आताच माझं दर्शन झालंय आणि फक्त मंदिराचे दरवाजे पण आता बंद करणार आहेत. फक्त मोजून 10-15 लोक आहेत. महाधारी देवीचं दर्शन तर खूप चांगल्या प्रकारे झालेलं माझं. आता मी चाललोय रुद्रप्रयागला, कारण चोपटाला जायला आता रस्ता बंद करतील ते. संध्याकाळी 7-7:30 नंतर ते बंद करतात. तर मग मी रुद्रप्रयागमध्ये स्टे करणार आहे आणि पुढचं उद्याचा प्लॅन काय असेल ते बघू. मैं अभी रुद्रप्रयाग पहुंच चुका हूँ. अभी इधर से केदारनाथ जाने के लिए या फिर चोपटा जाने के लिए उन्होंने रास्ता बंद कर दिया है. मतलब शाम के 7 बजे के बाद वो व्हीकल्स को अलाउड नहीं करते. हम 2 व्हीलर है, इसलिए मुझे अलाउड किया है उन्होंने. आता मी रुद्रप्रयागमध्ये आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. आता स्टेला तर मी इथे नाही, दुसरीकडे आहे. जेवण करायला आलेलो. जेवण झालं, आता बघू. आता जाऊन झोपतो निवांत आणि उद्या सकाळी जरा लवकर उठायचे. रुद्रप्रयागच्या संगमला जाऊन मग पुढे चोपटासाठी निघून जाईन मी. ये देखो, रात में रुद्रप्रयाग सुनसान है पूरा. पर यहाँ का टेम्परेचर भी इतना ज़्यादा नहीं है. अभी देखा जाए ना तो खाली 13 डिग्री है. बाद में ऊपर जाऊंगा चोपटा उस साइड, तो फिर बर्फ़ दिखना चालू हो जाएगी. तर अशा प्रकारे मी हा व्लॉग इथंच एंड करतोय. तर सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आता उद्या आपण रुद्रप्रयागपासून चोपटाला जाण्याची जर्नी कंटिन्यू करूया. बाय बाय.